भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला वेग आलाय। नवीन राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन होणार आहेत। नितीन नबीन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होतोय। तर भाजपातील उच्चपदस्थ सूत्रांची ही माहिती आहे। निवड प्रक्रियेच्या पूर्ततेसाठी विविध राज्यातील महत्त्वपूर्ण नेते दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे। तर महाराष्ट्र भाजपचे नेतेही आज आणि उद्या दिल्लीत असणार आहेत। नितीन नबीन हे आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील। नितीन नबीन यांच्या नावावर शिक्कामोर्तब आता होणार आहे असं सूत्रांकडून कळतंय। याकरता महाराष्ट्रातले महत्त्वाचे भाजपचे वरिष्ठ नेते हे दिल्लीत दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। नितीन नबीन हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आता होतील। किंबहुना नितीन नबीन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताना दिसतंय। भाजपमधील उच्चस्तरीय सूत्रांकडून या संदर्भात माहिती मिळालेली आहे। मध्यंतरी मनपा निवडणुकीपूर्वीच नितीन नबीन यांच्या नावाची चर्चा जोर धरत होती। आता या सगळ्या संदर्भात दिल्लीत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत। अजित पवार यांची नगरसेवकांसोबतची बैठक संपली आहे। दोनही राष्ट्रवादीचे 2 स्वतंत्र गटनेते निवडले जाणार आहेत। महानगरपालिकेसंदर्भात सगळा अभ्यास करा, जनतेचा विश्वास सार्थ करा, काम करा असा कानमंत्र अजित पवार यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना दिलेला आहे। मंत्री संजय शिरसाट यांनी मुंबई महापौरांवरील राऊतांच्या वक्तव्यावरून पलटवार केलाय। मुंबई महापौर पदाबद्दल सगळ्या वावड्या आहेत असं शिरसाट म्हणतात। राऊतांचं स्टेटमेंट दिशाभूल करणार आहे असं देखील शिरसाट यांचं म्हणणं आहे। काय नाही, असं हे सगळं वावड्या आहेत, दिशाभूल करणारे स्टेटमेंट आहेत। मुंबई शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत ते सर्व एक दिलाने एक मताने एका ठिकाणी आहेत आणि अत्यंत चांगला निर्णय मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब घेतील। लपवून ठेवणं वगैरे हा प्रकार नसतो। एका ठिकाणी येऊन त्यांना त्यांच्याशी विचार मंथन करणं, एकजूट दाखवणं हा त्याचा मागचा उद्देश आहे। अनेक नगरसेवक नवीन आहेत, त्यांनाही समजवण्याची पद्धत असते आणि हे काही पहिल्यांदा घडतं अशातला भाग नाही ना। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेच्या वतीनं लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलंय। जमिनीच्या प्रश्नाकरता या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। तब्बल 70 किलोमीटर पायी या ठिकाणी चालत हा मोर्चा निघतोय। चारोटी इथून हा मोर्चा निघणार आहे। मोर्चा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल। जवळपास 50,000 कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होतील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी प्रवीण बाबरे यांच्याकडे। प्रवीण, या ठिकाणी एल्गार पुकारला जातोय लॉंग मार्चच्या माध्यमातून आपल्या मागण्या पूर्ण करण्याकरता म्हणून हा मोर्चा। नक्कीच लागवी आपण बघू शकतात की पालघर जिल्ह्यामध्ये आज डहाणू तालुक्यातील चारोटी येथून एक लॉंग मार्च निघणार आहे आणि याच लॉंग मार्चचं नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करतोय आणि याच पक्षाकडनं हा लॉंग मार्च काढण्यात येणार। एकूणच पाहायला गेला तर साधारणपणे जवळपास 12 मागण्या आहेत या पक्षाच्या। या मागण्यांसाठी हा लॉंग मार्च काढण्यात येणार आहेत आणि याचंच नियोजन आहे आज केलेलं आहे। साधारणपणे चारोटीपासून तर ते जिल्हाधिकारी कार्यालय इथपर्यंत हा मोर्चा जाणार आहे आणि हा जवळपास 60 ते 70 किलोमीटरचा जो पायी प्रवास आहे। येथील जे स्थानिक नेते आहेत, आमदार आहेत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहेत व कार्यकर्ते आहेत, हे सुद्धा करणार आहेत। एकूणच पाहायला गेलं तर आपल्यासोबत आता मार्क्सवादी पक्षाचे आमदार विनोद निकोले आहेत, त्यांच्यासोबतकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। निकोले साहेब, आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, लॉंग मार्च काढलेलं आहे, नेमकं कसं नियोजन आहे? ठाणे पालघर जिल्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली ह्या पायी मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। आज रोजी या मोर्चामध्ये 30,000च्या वरती या भागातील शेतकरी असतील, आदिवासी शेतकरी असतील, बिगर आदिवासी शेतकरी असतील, हे सर्व या पायी मोर्चामध्ये सामील झालेले आहेत।
मुख्य प्रामुख्याने आमच्या ज्या मागण्या आहेत त्या वन अधिकार कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. गेल्या अनेक वर्षापासून या वन अधिकार कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून तहसील आणि इतर सर्व ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. 2019मध्ये विधानसभा सदस्य म्हणून पक्षाने मला जबाबदारी दिल्यानंतर निवडून आलो. सर्व कार्यकर्त्यांनी विधानसभा सदस्य म्हणून निवडून दिल्यानंतर मुंबईच्या सभागृहामध्ये अनेक वेळा या प्रश्नावर हे प्रश्न मी उपस्थित केले आणि सरकारला निश्चित- मागणी केली की निश्चित याची प्रवीण. अंमलबजावणी झाली पाहिजे. ज्या वर्कर्स जागा आहेत, सिलिंगच्या जागा आहेत, गायरान अगदी आहेत, प्रवीण. देवस्थान आहेत, मुद्दा या लक्षात जागा येतो आणि गेल्या अनेक नेमक्या वर्षापासून याच मागण्यांच्या पूर्ततेकरता हा मोर्चा निघतोय. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.